मित्रांनो नमस्कार. आज तुम्हाला अन्नपूर्णा या झाडपाला या जेवण बनवतेवेळी राईसमध्ये जसं बासमती राईस असतो त्या प्रकारे हे साधा राईस घेतल्यानंतर अन्नपूर्णा ह्या पाल्याचा वापर भात बनवतेवेळी त्यामध्ये टाकल्यानंतर त्याचा साधा राईस बी असला तरी बी त्याला बासमती राईससारखा वास येतो आणि चविष्ट लागतो. खाण्यासाठी उत्तम प्रकारे याचा वापर केल्यास राईस म्हणजे भाताचं चव लई न्यारी. याच्यापासून स्वादिष्ट जेवण बनवण्यासाठी या पाल्याचा आपण वापर केल्यास आपणास राईसची चव न्यारी अशी वाटेल. हा बासमती राईससारखा याचा वास अन्नपूर्णा या रोप नेऊन लावून याचा पाला जो असतो ह्या पाल्याचा वापर जेवणामध्ये केल्यास या चव लई न्यारी असे जेवण तयार करण्यास मदत होईल. हा जो आता मी इथे रोपाच्या जवळ बसलेला आहे कारण जसं अन्नपूर्णाच्या झाडाजवळ असल्यामुळे जसं बासमती राईस असतो त्या प्रकारे ह्या झाडाचा वास येत राहतो. त्यामुळे हे जे आपले झाड आहे ह्या झाडाचा जर पाला तोडून जर भातामध्ये साधं पण तांदूळ असतील त्या तांदळामध्ये जर भात बनवतेवेळी टाकल्यास याचा वास बासमती राईस जसा असतो त्या पद्धतीने याचा वास येत राहील. आपणास जेवण बनवतेवेळी याचा फायदा होईल आणि चविष्ट जेवण असं या पाल्याची ओळख आहे. अन्नपूर्णा चविष्ट जेवण होईल असं प्रत्येकाने आपल्या मित्रांनी आपल्या परड्यामध्ये एखादी कुंडी करून त्या कुंडीमध्ये हे झाड लावल्यास त्याचा फायदा होईल. व त्यामध्ये माती टाकतेवेळी अशा प्रकारे लाल माती व त्यात थोडंफार पहिल्यांदा शेणखत टाकून घ्यावे. लिंबाचा पाला थोडाफार खाली टाकून घ्यावा. त्यामुळे या अन्नपूर्णा या रोपेचं जास्त फास्ट प्रमाणात वाढ होईल. त्यामुळे लवकरात लवकर आपल्यास हा जो अन्नपूर्णाचा पाला आहे तो आपणास बी लवकरात लवकर भेटून जाईल. कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. माझं यूट्यूब चॅनल आहे रवींद्र कामते या नावाने.